चीफ जस्टिस पुढच्या महिन्यात रिटायर होत आहेत. जेव्हा चीफ जस्टिस रिटायर होत आहेत तेव्हा भेटणं आणखीन जास्त संशयास्पद वाटतं. कारण रिटायरमेंटच्या कालखंडामध्ये अनेक जजेस हे रिटायरमेंट झाल्या झाल्या त्यांनी BJP जॉईन केली. कोण गव्हर्नर झाले, कोण राज्यसभेत गेले. आत्ता कलकत्त्याचं एक हायकोर्ट त्यांनी राजीनामा दिला, निवडणूक लढवली, भट्टाचार्य. तर हे जेव्हा सगळे प्रसंग आहेत, न्यायपालिका स्वतंत्र असावी अशी जी काही घटनाकारांची मांडणी आहे ती न्यायपालिकेची जबाबदारी आहे. आणि जे एक्झिक्युटिव्ह कार्यकारी मंडळात आहेत म्हणजे पंतप्रधान, मंत्री वगैरे, त्यांना देखील याचं भान हवं आहे की न्यायपालिकेची स्वायत्तता, त्यांचे इंडिपेंडन्स हे डिस्टर्ब करता कामा नये. त्यामुळं आपल्या घटनात्मक चौकटीतला चेक्स अँड बॅलन्सचा जो एक बॅलन्स आहे तो थोडासा इकडे तिकडे टिल्ट होतो. आणि तेव्हा तो टिल्ट होतो तेव्हा मग तुम्ही टीकेला पात्र होता. आणि तेच नेमकं पंतप्रधान मोदी आणि प्रमुख न्यायाधीश डॉक्टर धनंजय चंद्रचूड यांच्या बाबतीत झालेला आहे. आपली भारतातील लोकसंख्या, पोलिंग बूथ संख्या, वोटर संख्या हे लक्षात घेतलं आणि इलेक्शनसाठी लागणारी सिक्युरिटी, पोलीस फोर्स वगैरे एवढी क्षमता केंद्र सरकारमध्ये नाही. तुम्ही BSF किंवा काही मिलिटरीला इलेक्शन कामाला लावणार असाल तर तो शुद्ध मूर्खपणा आहे. पण याच्यामध्ये BJPचा हेतू जो वाटतो तो आहे की वन नेशन वन इलेक्शनच्या माध्यमातून लहान सहान आणि प्रादेशिक राजकीय पक्षांना इलिमिनेट करणं हा मूळ अजेंडा आहे. आणि मतदाराला ठरवू द्या ना इलेक्शन केव्हा घ्यायचे. तुम्ही मतदाराच्या स्वातंत्र्यावरती गदा जर आणत असाल तर वन नेशन वन इलेक्शन हा अजेंडा मतदाराच्या सरकार लायकीचं राहिलं नाही तर ते गेलं पाहिजे या मतदाराच्या भूमिकेवरती हे सरकारचं आक्रमण आहे. ते आक्रमण करू नये. जर सरकारनं आणलं वन नेशन वन इलेक्शन, पुन्हा न्यायालयात जाईल प्रकरण, कोर्ट काय ठरवेल ते बघू. पुण्यामध्ये अनुसूचित जाती जमाती आरक्षण परिषद जी भरली गेली होती आज रोजी, त्यामध्ये काही मुद्दे मांडले गेले होते वर्गीकरणाविषयी. ॲडव्होकेट सुरेश माने यांच्या सरांकडनं आपण जाणून घेऊया की ते वर्गीकरणाबद्दल त्यांनी जे मुद्दे मांडले आहेत त्या मुद्द्यांवरती आपण थोडासा प्रकाश त्यांच्याशी वैयक्तिक बोलून घेऊया. सर, या परिषदेमध्ये आपण मुद्दे मांडले, म्हणजे बराच सारा म्हणजे डिटेलमध्ये मुद्दे मांडले. आपण त्या मुद्द्यांमधले काही जे मुद्दे जे महत्त्वाचे आहेत त्याच्यावरती थोडासा प्रकाश टाका. पुण्यामध्ये आज जी अनुसूचित जाती जमाती आरक्षण परिषद जी संपन्न झाली त्याचा प्रमुख हेतू होता की 1 ऑगस्ट 2024ला माननीय सर्वोच्च न्यायालयानं वर्गीकरण आणि क्रिमिलेअर या बाबतीत जो निर्णय दिला त्या निर्णयाचे देशभर साध आणि प्रतिसाद दोन्ही पटलेले आहेत. पण बहुतांशी देशस्तरावर एक मोठी मागासवर्गीय कर्मचाऱ्यामध्ये, आदिवासींच्या कर्मचाऱ्यात एक अस्वस्थता आहे. कारण पहिल्यांदा अशा प्रकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला, तोही तसं एक सबस्टॅन्शियल मटेरियल कोर्टासमोर नसताना दिला, कुठल्याही प्रकारची आकडेवारी नसताना दिला. आणि या निर्णयामुळे एक प्रकारे सरकारच्या वर्गीकरणाच्या भूमिकेला कायदेशीर पाठबळ मिळालं. आणि याचा दुरुपयोग वोट बँकेचं राजकारण निर्माण करण्यासाठी अनुसूचित जातीमध्ये जातवार गट पाडून त्यांच्या माध्यमातून प्रत्येक राजकीय पक्ष याचा राजकारणासाठी वापर करेल आणि आरक्षणाच्या माध्यमातून पॉलिटिकल वोट बँक बिल्डअप करण्याचं मेकॅनिझम मिळेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच कारणास्तव घटना समितीमध्ये हे अधिकार राज्यांना दिले नव्हते. त्याचं एक्सप्लेनेशन देताना बाबासाहेब आंबेडकरांनी असं सांगितलं होतं की टू अवॉइड द पॉलिटिकल डिस्टर्बन्स, असा शब्दप्रयोग बाबासाहेबांचा आहे. आणि त्यामुळं फक्त केंद्राला अधिकार होते. आता या निर्णयानं राज्याला अधिकार मिळाले आणि त्यामुळं राज्य आपल्या मनमानी पद्धतीनं वर्गीकरण करेल. आणि वर्गीकरण करणं म्हणजे संविधानाच्या
जी शेड्यूल कास्टची लिस्ट आहे किंवा शेड्यूल ट्राईबची लिस्ट आहे, याच्याशी छेडखानी करण्याचा एक संभव आहे, प्रकार आहे आणि तोच नेमका घटनाकारांनी टाळलेला होता आणि तोच आता सुप्रीम कोर्टच्या निर्णयाच्या माध्यमातून बदलवला जातोय. म्हणून असंतोष आहे, खेद आहे. वर्करने जरी सांगितलं की तळागाळातील शेवटच्या माणसाला आरक्षणाचा लाभ मिळावा, याबद्दल कुणाचं दुमत नाही. परंतु तळागाळातला माणूस अजूनही शोषित का, अजूनही तो स्पर्धेच्या बाहेर का, याचाही विचार व्हावा. त्याशिवाय एकंदरच राज्याच्या नोकर निर्मितीची क्षमता किती, त्यामध्ये सरकारी नोकऱ्यांचं खाजगीकरण किती, सरकारी नोकऱ्यांची नोकर भरती किती. महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारचा जवळजवळ 2.5 कोटी नोकऱ्याचा बॅकलॉग आहे. केंद्र सरकार कोलॅटरल पद्धतीनं मागच्या दरवाज्यातून नोकर भरती करत आहे. कंत्राटीकरण, आउटसोर्सिंग मोठ्या प्रमाणावर आहे. अशा वेळेला नोकऱ्याच मर्यादित असताना ज्या आरक्षणामुळे SC ST हे सगळे वर्ग संघटित होत असताना त्याच आरक्षणाचा वापर करून त्यांना पुन्हा विघटित करणं, म्हणजे एका बाजूला म्हणायचं की आम्ही राष्ट्राची निर्मिती करतोय. राष्ट्राची निर्मिती म्हणजे समाज एक जिन्सी व्हावा, होमोजिनियस व्हावा. आणि होमोजिनियस समाज बनत असताना तुम्ही त्याला हिट्रोजिनियस बनवता, त्याचे गटतड पाडता. तर हे खरं राष्ट्रविरोधीच काम आहे. म्हणजे गप्पा मारायच्या की एक राष्ट्र निर्माण झालं पाहिजे आणि कृती मात्र, मेथॉडॉलॉजी मात्र त्याच्या नेमकी उलटी. ही चिंतेची बाब आहे आणि त्यामुळे त्याचा निषेध महाराष्ट्राच्या बाहेर होतोय, महाराष्ट्रात होतोय. काल ठाण्यामध्ये सभा होती याच बाबतीत. त्याच्या अगोदर 2-3 मुंबईत झाल्या, एक पुण्यात याच्या अगोदर झाली, आजची पुण्यात आहे, उद्या नागपूरमध्ये आहे. म्हणजे हे सगळं देशव्यापी आहे आणि त्याची सैद्धांतिक भूमिका ही आहे की आरक्षणाच्या माध्यमातून एकत्रित झालेला हा जो काही शोषित वर्ग आहे, त्याचं सत्ताधाऱ्यांनी न्यायपालिकेच्या माध्यमातून विघटन करू नये. अतिमागास आहे त्यांच्यासाठी विशेष योजना राबवाव्या, कार्यक्रम राबवावे, निधी द्यावेत, त्यांना शिक्षणाच्या जवळ न्यावं, शिक्षण त्यांच्या जवळ न्यावं, त्या वर्गाला आरक्षणाच्या स्पर्धेत सक्षम बनवावं. ती उपाययोजना सोडून फक्त वर्गीकरण करून अशा वर्गाला जागा दिल्या तर त्या माध्यमातून त्या जागा इथला खुल्या वर्गातला गट बळकवण्याची जास्त शंका आहे. आणि याच्याशिवाय SC ST OBCचं आरक्षण एकूण 50% खाली आहे आणि उर्वरित 50% खाली आहे ना दुसऱ्या बाजूला ओपन गटातला. तर त्या ओपन गटात काही देशाची 50% लोकसंख्या नाही आहे. मग त्यातलं 10, 15, 20% काढा ना आणि ते 10, 15, 20% या वर्गाला द्या जो अतिमागास राहिला आहे. तसंही करता येऊ शकतं. त्याचा विचार केंद्र सरकारनं करावा. क्रिमिलेअरच्या बाबतीत न्यायालयानं निर्णय जरी नाही दिला तरी सूचक केलेला आहे. केंद्र सरकार राज्यांना सूचना केलेली आहे. तोही पुन्हा आरक्षणाच्या मूळ धोरणाशी विसंगत आहे, कारण आरक्षण म्हणजे काही गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम नाही, हा पॉवर्टी एलिव्हेशन प्रोग्राम नाही. आणि त्यामुळं सरकार पॉवर्टी एलिव्हेशन प्रोग्राम म्हणून जर ह्याच्याकडे पाहत असेल तर आरक्षणाची मूळ कन्सेप्ट, ज्याला हिस्टॉरिकल सोशोलॉजिकल ऑपरेशनचं कॉम्पन्सेशन म्हणतो आपण आणि दुसरं प्रतिनिधित्व म्हणतो, त्याचीच विल्हेवाट सरकार किंवा न्यायपालिका लावते. आणि या मूलभूत मुद्द्यामुळेच या न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात एक रोष आहे, एक आक्रोश आहे आणि त्याचाच भाग म्हणून पुण्यातल्या समविचारी सामाजिक राजकीय संघटना, त्याचे कार्यकर्ते याने मिळून आज पुण्यामध्ये एका भव्य असं चांगल्या असं परिषदेचं आयोजन केलं होतं आणि आज बऱ्याचशा प्रमाणात त्यांचा हेतू देखील सफल झालेला आहे. सर, आपण म्हटल्याप्रमाणे की जे आरक्षण आपण मागितलंच नाहीये किंवा वर्गीकरण आपण मागितलंच नाहीये, पण आपण वर्गीकरण न मागता पण सुप्रीम कोर्टाने डायरेक्ट जे निर्णय दिलेला आहे तो ऑब्व्हियसली चुकीचाच आहे तो निर्णय. मग त्याच्या विरुद्ध आपण आता समिती वगैरे तयार करतोय. तर सर, याच्यामध्ये फक्त SC ST फक्त वर्ग नाही, पण त्याच्यामध्ये अनेक वर्ग पण थोडेसे चिरडले जात आहेत. पण मग फक्त SC STच्याच लोकांनी का मुद्दा उचलून धरावा? ओबीसींचं वर्गीकरण सरकार रोहिणी कमिशनच्या माध्यमातून करणार आहे. अहवाल आलाय, रिपोर्ट आलाय. कमिशन सरकारनंच नेमलं होतं.
अनेक जागृत ओबीसी मंडळी त्याचा विरोध करते. हा एक मुद्दा. आदिवासीचं विघटन डिलिस्टिंगच्या माध्यमातून, डिलिस्टिंग म्हणजे आदिवासीचं आदिवासीपण काढून घेणं. का तर तो मुसलमान झाला, बौद्ध झाला, ख्रिश्चन झाला, म्हणजे एक प्रकारे तो आदिवासी नाही हे दाखवणं. त्याविरोधात काही जाणकार आदिवासी मंडळी स्ट्रगल करतायत. त्याच्याविषयी अजून फार मोठी जागृती नाही, पण प्रयत्न सुरू आहे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये हा 1 ऑगस्टचा निर्णय अलीकडचा आहे सगळ्यात, आणि याचे परिणाम देशव्यापी आहेत. आणि देशव्यापी जो आंबेडकराईट मास आहे तो थोडा व्हिजिलंट आहे या बाबतीत. व्हिजिलंटी आणि होलाटाईडी आहे, म्हणजे मुखर होणारा आहे तो वर्ग. आणि त्यामुळे या वर्गाने हे सगळे इश्यू घेतल्यामुळं मध्ये भारत बंदचा 1 दिवसाचा सिम्बॉलिक झाला. आता देशव्यापी या सभा परिषदे या माध्यमातून सरकारनं याचा पुनर्विचार करावा. संसदेच्या माध्यमातून हा निर्णय बदलला जावा. यासाठी ज्याला आपण जनमत तयार करणं म्हणणं किंवा पीपल्स पार्लमेंट म्हणतो, अशा माध्यमातून सरकारपर्यंत हा आवाज पोहोचला पाहिजे. आणि सरकारनं अशा प्रकारची पद्धती न अवलंबता, कारण त्याला कोणता आधार नाही, एम्पिरिकल डेटा नाही, या परिस्थितीत हे जजमेंट लागू करू नये, अशा प्रकारची सर्वसाधारण मोहीम ही सुरू आहे. सर, आत्ताच्या परिषदेला आपल्याला प्रतिसाद तसा चांगला मिळाला. असं आपण म्हटल्याप्रमाणे जे भारत बंदचा जो मोर्चा काढला होता आपण, म्हणजे सेम या विषयासंदर्भात, त्यालाही प्रतिसाद चांगला दिलेला आहे. पण म्हणजे सर, आत्ता जी परिषद आपण समिती जी नेमली आहे, त्या समितीमध्ये फक्त SC, STलाच वेलकम आहे का सगळ्यांना वेलकम आहे? नाही, हा मुद्दा SC, STचा आहे. पण जे प्रबुद्ध कार्यकर्ते आहेत, आता मुस्लिमही आज आपल्या परिषदेला बऱ्यापैकी होते, कारण मुस्लिमांच्या बी प्रतिनिधित्वाचा मुद्दा आहे. ओबीसी ही बऱ्यापैकी जे प्रबुद्ध आहेत, जे चळवळीतले आहेत ते असतात. गेल्याही वेळेला ते कुंभार वगैरे होते इथं. त्यामुळं सामाजिक बदलाच्या प्रक्रियेत जे जे समाज घटक भरडलेले आहेत, त्या आणि सगळ्यांची एकजूट व्हावी, हा तो फुलेशाह आंबेडकरी चळवळीचा गाभा आहे, तो पाया आहे. त्या पायाला ज्यांना समजून घेण्याची क्षमता आहे, ते जाती पल्याड जाऊन, धर्म पल्याड जाऊन शोषितांची एक मोठी शक्ती उभी राहावी, किंवा जात व्यवस्थेच्या गुलाम आणि शिकार लोकांची एक व्यवस्था निर्माण व्हावी, आणि त्या माध्यमातून एक चांगला संघर्ष उभा राहावा, असं ज्यांना ज्यांना वाटतं ते सगळे सहभागी होतात. मग तो प्रश्न ओबीसी जनगणनेचा असो, आदिवासीच्या डिलिस्टिंगच्या विरोधातला असो, किंवा मुस्लिमांच्या 5% शैक्षणिक आरक्षणाचा असो, त्यात सगळेच सामील होतात. याही प्रक्रियेत तसे सगळे सामील होतील. सर, हा आरक्षण वर्गीकरणाचा जो मुद्दा आहे ना, त्याच्यामध्ये सगळेजण आलेले आहेत. त्याचं गांभीर्य पण त्यांना कळलेलं आहे, की जर लागू झालं तर त्याचे नुकसान किंवा त्याचा काय इफेक्ट होणार आहे. त्याचं गांभीर्य एक थोडक्यात सांगाल का? मी म्हटलं ना, की यामुळं जाती-जातीत संघर्ष, परस्पर द्वेष, मत्सर, स्पर्धा आणि त्याचं राजकीय भांडवल मोठ्या प्रमाणात मोठ्या पक्षाकडून केलं जाऊ शकतं. आणि त्यामुळे मी म्हटलं ना, की समतेकडं समाज निर्माण व्हावा, अशी घटनात्मक मांडणी चौकट असताना पुन्हा हेट्रेड पॉलिटिक्स जे आज मुस्लिमापुरतं मर्यादित आहे, ते SC, STच्या पर्यंत यावं किंवा इतर वर्गापर्यंत यावं, हे काही कुठल्याही सुबुद्ध नागरिकांना हे आवश्यक वाटत नाही. परंतु राज्यकर्त्यांना त्यांच्या शूद्र सत्ता लालसेपोटी हे सगळे खेळ हवे असतील, तर त्याचा जाणकाराने विरोध केला पाहिजे. याबद्दल कुणाचं दुमत असण्याचं कारण नाही. आणि त्याचेच जर प्रतिसाद सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये जर पडले असतील, तर तेही त्या बाबतीत गंभीरपणे विचार करून त्याचाही विरोध होण्यासाठी काही लोकांनी रिव्ह्यू पिटिशन केलेलं आहे सुप्रीम कोर्टात, ते येईल कदाचित. पण पार्लमेंट हा फोरम आहे ज्या ठिकाणी जजमेंट बदलली जातात, किंवा सरकारला हे कळालं पाहिजे की अशी जजमेंट लागू करू नयेत, आणि त्याही प्रकारे ती जजमेंट असे निरस्त केली जातात. 3 मार्ग आहेत. त्याचा गांभीर्यानं सरकारने विचार करावा, संबंधितांनी विचार करावा. सर, हे जे स्टेटमेंट किंवा संकल्पना जी आली आहे, की वन नेशन वन इलेक्शन, याच्याबद्दल काय म्हणाल? ऐकायला खूप छान आहे, आणि याविषयी
लॉ कमिशनसह अनेक इंडिपेंडंट बॉडीने अभ्यास करून आपले अहवाल दिले. परंतु प्रश्न आहे की आतापर्यंत ते लागू का केलं नाही आणि केंद्रातील बीजेपी सरकार ॲडमेंट का आहे वन नेशन वन इलेक्शनवर. सध्या हरियाणात इलेक्शन आहे. हरियाणाच्या सोबत झारखंड घेता येत नाही, महाराष्ट्र घेता येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. महाराष्ट्रात गेली 5 वर्ष लोकल बॉडीची इलेक्शन बंद आहेत, ते घेता येत नाहीत. त्यावेळेला वन नेशन वन इलेक्शन हा व्यवहार्य आहे का त्याच्या पाठीमागे राजकारण आहे? हे दोन मुद्दे जर तपासले तर पाश्चात्य देशामध्ये सुद्धा कुठेही वन नेशन वन इलेक्शन हा अजेंडा नाही, नंबर 1. नंबर 2, आपली भारतातील लोकसंख्या, पोलिंग बूथ संख्या, वोटर संख्या हे लक्षात घेतलं आणि इलेक्शनसाठी लागणारी सिक्युरिटी, पोलीस फोर्स वगैरे एवढी क्षमता केंद्र सरकारमध्ये नाही. तुम्ही BSF किंवा काही मिलिटरीला इलेक्शन कामाला लावणार असाल तर तो शुद्ध मूर्खपणा आहे. पण याच्यामध्ये BJPचा हेतू जो वाटतो तो आहे की वन नेशन वन इलेक्शनच्या माध्यमातून लहान सहान आणि प्रादेशिक राजकीय पक्षांना इलिमिनेट करणं हा मूळ अजेंडा आहे. आणि मतदाराला ठरवू द्या ना इलेक्शन केव्हा घ्यायचे. तुम्ही मतदाराच्या स्वातंत्र्यावरती गदा जर आणत असाल तर वन नेशन वन इलेक्शन हा अजेंडा मतदाराच्या सरकार लायकीचं राहिलं नाही तर ते गेलं पाहिजे या मतदाराच्या भूमिकेवरती हे सरकारचं आक्रमण आहे. ते आक्रमण करू नये. जर सरकारनं आणलं वन नेशन वन इलेक्शन, पुन्हा न्यायालयात जाईल प्रकरण, कोर्ट काय ठरवेल ते बघू. सर, एक मुद्दा जो सोशल मीडियावरती आता खूप व्हायरल होत आहे आणि त्याच्यावरती फार गांभीर्याने सगळ्याच म्हणजे प्रश्न उपस्थित होत आहेत की म्हणजे तो पॉलिटिकल आहे का पर्सनल घ्यायचा, हा पण मुद्दा उपस्थित झालेला आहे की आपले प्रधानमंत्री ते का आरतीसाठी जातात आणि मग तो सुप्रीम कोर्टाचे जज आहेत किंवा आणखीन ते कोणतरी सिनियर ऑथॉरिटी पर्सन आहे त्याच्या घरी ते आरतीला जातात. हा मुद्दा पर्सनल आपण घ्यायचा का त्याच्या मागचं काही राजकारण आहे असा मुद्दा घ्यायचा? खरं म्हणजे पंतप्रधानांनी जायला नको होतं आणि आलेच तर चीफ जस्टिस ऑफ इंडियानी त्यांना स्पष्ट सांगायला हवं होतं की तुम्ही अशा प्रयत्नात येऊ नका. कारण जेव्हा PM जातात तेव्हा सिक्युरिटी पहिल्यांदा जाते, सगळी चेकिंग होते. बरं PM आले तर घरचा कार्यक्रम आहे, सांस्कृतिक भाग आहे, देवांच्या पूजा अर्चेचा भाग आहे, त्यासाठी कोणी आलं तर आपण त्याला नकार देत नाही. पण महाराष्ट्रीयन चीफ जस्टिस आहेत तर महाराष्ट्रीयन दुसरे जजेस पण सुप्रीम कोर्टात आहेत, त्यांनाही बोलवता आलं असतं. राष्ट्रपती आहेत त्यांनाही बोलवता आलं असतं. काय होतं, तुम्ही एखाद्या व्यक्तीला सिलेक्ट करून बोलावता किंवा ती व्यक्ती येते तर मग संशयाला जागा आहे आणि सामुदायिककरण जर त्याचं केलं तर संशयाला जागा नाही. दुसरी बाब अशी की सार्वजनिक जीवनामध्ये सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तीने घटनेच्या नीतिमूत्याला डावलू नये, कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटीला डावलू नये. हा साधारण संकेत सत्तेत बसलेल्या लोकांनी पाहणं आवश्यक असतं. त्याचे उल्लंघन झालेलं आहे, म्हणूनच हा विषय टीकेचा झालेला आहे. दुसरी गोष्ट अशी की चीफ जस्टिस पुढच्या महिन्यात रिटायर होत आहेत. जेव्हा चीफ जस्टिस रिटायर होत आहेत तेव्हा भेटणं आणखीन जास्त संशयास्पद वाटतं. कारण रिटायरमेंटच्या कालखंडामध्ये अनेक जजेस हे रिटायरमेंट झाल्या त्यांनी BJP जॉईन केली, कोण गव्हर्नर झाले, कोण राज्यसभेत गेले. आत्ता कलकत्त्याचं एक हायकोर्ट त्यांनी राजीनामा दिला, निवडणूक लढवली, भट्टाचार्य. तर हे जेव्हा सगळे प्रसंग आहेत तर न्यायपालिका स्वतंत्र असावी अशी जी काही घटनाकारांची मांडणी आहे ती न्यायपालिकेची जबाबदारी आहे. आणि जे एक्झिक्युटिव्ह कार्यकारी मंडळात आहेत म्हणजे पंतप्रधान, मंत्री वगैरे, त्यांना देखील याचं भान हवं आहे की न्यायपालिकेची स्वायत्तता, त्यांचे इंडिपेंडन्स हे डिस्टर्ब करता कामा नये. त्यामुळं आपल्या घटनात्मक चौकटीतला चेक्स अँड बॅलन्सचा जो एक बॅलन्स आहे
तो थोडासा इकडे-तिकडे टिल्ट होतो आणि तेव्हा तो टिल्ट होतो, तेव्हा मग तुम्ही टीकेला पात्र होता आणि तेच नेमकं पंतप्रधान मोदी आणि प्रमुख न्यायाधीश डॉक्टर धनंजय चंद्रचूड यांच्या बाबतीत झालेलं आहे. अनुसूचित जाती जमाती आरक्षणाचा जो वर्गीकरणाचा मुद्दा होता, या वर्गीकरणाच्या मुद्द्याचं खूप सरळ आणि सोप्या भाषेमध्ये गांभीर्य सरांनी इथे आपल्याशी डिस्कस केलेलं आहे. त्याच्यावरती प्रकाश टाकलेला आहे आणि जी परिषद झाली होती तसा त्यांना प्रतिसाद मिळालेलाच आहे. आणि सरांच्या म्हणण्याप्रमाणे प्रत्येक इथे SC STच नाही तर प्रत्येक वर्गातली व्यक्ती इथे ज्या हा मुद्दा ज्यांना मान्य नाही किंवा जे ह्या मुद्द्याच्या विरोधात लढायचं आहे, तर ती सरांना इथे येऊन भेटू शकते. आणि या मुद्द्यावर जसं सरांनी सांगितलं आहे त्याप्रमाणे यांनी जी परिषद जी घेतली त्याच्यामध्ये जी समिती केली आहे त्याच्यामध्येही ती येऊ शकते.